म्हणून जरी हे वातावरण निगेटिव्ह असलं तरी त्याला पॉझिटिव्ह बघा. मी म्हटलं तसं की शेतीला आपली कंपनी, जर आपल्याला शेतात बिझनेस करायचा असेल तर त्याला वाढवा. त्याचबरोबर शिकायचंच असेल तर अशा पद्धतीचा एखादा विषय घेऊन पीएचडी, आमचे बापू सर आहेत, बापू गुजर सर, त्यांनी भूगोलात पीएचडी केली. मुंडे सर आहेत, त्यांनी एक विषय घेऊन घटकावर पीएचडी केली. नागरे सर आहेत, त्यांनी साहित्यावर केली. हिंदीचे सर आहेत, त्यांनी हिंदी साहित्यावर केली. तर हे डॉक्टरेट होणं म्हणजे एका विषयावर. मॅडम डबल पीएचडी करतायत, मला आनंद झाला. माझा विषय की आता मला गाणं आवडतं, तर मग मी म्हटलं की माझा प्रशासनाचा विषय. तर मॅडम माझा विचार आहे की प्रशासन आणि मला गाण्याचं आणि चित्रपटाचं आवडतंय आता, म्हणजे गाणे, लोककला. मी स्वतः वासुदेव फक्त बघितला होता, पण वासुदेव कलेचं मला मॅडम विद्यापीठाचं गोल्ड मेडल. वासुदेव कला प्रकार की मी ती टाळ शिकलो, धोतर नेसलो, खमीस घातला, ती शबनम घातली, ते पीठ मागायला जातात ती, आणि पाठवलेला विद्यार्थी तुमच्यासारखा असताना 96ला ते कला प्रकार केला. मग त्याच्यातून मी हेच मी जे बोलतोय तेच प्रश्न त्याच्यातून केला की आलो विज्ञानाचं वारं, नका दाखवून राहून बरं. म्हणजे तुम्ही विज्ञान चाललंय, चंद्रावर चाललो, आणि आपण आज अज्ञानापोटी, अंधश्रद्धेपोटी आपण नातीत चाललोय. हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करायची गरज आहे. म्हणून ज्ञानार्जन की तुम्ही कुठल्याही गोष्टीचं फक्त वाचा. मी म्हणतो की मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की तुमच्या बाजार आज आहे, बाजारातून जी रद्दी येते कागद, त्या कागदाच्या एका रद्दी, खाऊचा कागद जो असतो ना, त्याच्यावर एक जनरल नॉलेजचा प्रश्न असतो, त्याच्यावरचा जो एक पॅरेग्राफ असेल तो महत्वाचा असतो. तर ती 12वी पासून अशी सवय की कुठलेही कागद तुम्ही गोळा करून ते वाचायचे. आता काही लोक म्हणतात की अरे जास्त वाचन झाल्यावर वेळा होतो, पण मी नाही झालो बरं का. नाही, काही काही लोक म्हणजे ते वेळ होतंय, ते काळ केला. तुम्ही जर तुमच्या परिस्थितीची जाण भान ठेवून जर तुमच्या जीवनात आजही जर अभ्यास केला कुठल्याही गोष्टीचा, तर